नमस्कार मित्रांनो, पाऊस आला म्हणून शेडमध्ये आलोय. गाई ते पार्कामध्ये बांधले. आता 2:30 वाजता पाऊस आला. एक नंबर पाऊस झालाय. चालू आहे अजून पाऊस. पाणी पाणी केलं पावसानं. पिकं पण एक नंबर येते. तर कोळपण झाले. शेतकरी समजे कामं झाले शेतातले. कोळपण खुरपणी झाली, फवारणी झाल्याचा एक नंबर पाऊस आलाय. 2:30 वाजलेत. अर्धा तास झालं पाऊस चालू आहे. अजून पाणी व्हायला लागले मस्त. आपलं शेडमध्ये गाय ती बांधून शेडमध्ये येऊन बसलो होतो. सकाळचा पाऊस चालू आहे. पाऊस यायला लागलाय. बांधायच्या कारवटी ती मध्ये गाय ती मध्ये बांधायच्या. दुपारी पण भिजल्यात. 2-2:30 वाजता पाऊस आलता. डबल भिजायचे. 5:30 वाजलेत. आभाळ भरून आले. बारीक बारीक थेंब तुटायला लागलेत. बांधायचे गाय ती मध्ये बैलामध्येच बांधले. चले आधी कारवडी बांधून घेतो मध्ये, पुन्हा गाई बांधायच्या. दिवस मला तर भिजतील अजून. दुपारी भिजल्या होत्या. मशीन समजा अंग भरविलं. वट आबाळ चांगलं काळभर आबाळ आलंय. बांधतो गाई ती मध्ये. ते वासरं बांधायचे, गाय बांधायच्या. चांगलं आबाळ आलंय. धारा ती काढायच्या. गाय ती बांधून 5:30 वाजलेत. दिवस मला भिजतील गाय ती शेडमध्ये बांधायच्या. जायला शेतामध्ये पाऊस उगाला तर घास घेऊन यायचा. म्हणजे गाई बैल घरी ठेवायच्यात. पाऊस चालू आहे कालपासून. काल 2:30ला पाऊस आलता. बरोबर चालू होता. 10:30 वाजलेत. अजून आता उगाला तर घास घेऊन यायचं जाऊन. बैल ती घरीच ठेवायची. पाणी ती सकाळी पाजले होते. सकाळी ड्रममध्ये पाणी भरून ठेवलं बैलाली. पाणी सोयाबीनचं गुळी टाकलं होतं. ज्वारीची कुटी काल थोडा घास आणलेला. घासाची कुटी टाकली होती. ज्वारीच्या कडव्यामध्ये मिक्स करून कुटी केली होती. झुपतं बैलगाडी हिऱ्याला आणले बाहेर. मोठ्यामध्येच आहे बैलगाडी. जायला शेतामध्ये चला याचा घास घेऊन. आता घास घेऊन जाऊन साठा भरून आणायचा घासाचा. शेतामध्ये बैलगाडी घेऊन घासाची कडीला सोडायची. बांधून बैलाली घास टाकायचा. गाडी भरायची होती. पाऊस पण यायला लागलाय. सोडतो बैलगाडी. गाडी भरूच तर बघा बैल पण घास खाते. तर अर्धा 1-2 तास लागते घास तोडायला. अजून बारका बारका घास आहे. साठा भरून न्यायचा. सोडायची बैलगाडी. बारीक बारीक थेंब बैलाला टाकलाय घास. त्याचं रस्त्याच्या कडीला बैल बांधले. तर एक पिंडी आणून टाकली दोघांमध्ये. खायला लागले तर तोडायचा घास. बारीक बारीक थेंबायला लागलेत. भरपूर यायला लागली. न्यायचा घास तोडून परत तोडायला चालू. 2 पेंड्या तोडल्यात. एक पिंडी बैला घेऊन टाकली. कवळा घास या पण लई निंबर होत आहे. आणि भरपूर पण यायला लागली. बैलांनी ती शेतामध्ये खाता येत नाही. पाणी झाले. सारखं थेंबायला लागले. गरज घास घेऊन टाकायचं. घास आहे गाई बैल ती घरी ठुलेत. बैल काही चारायला सोडले नव्हते. काल गाई समजा घेऊन गेल्या शेतामध्ये. दुपारून 2-2:30 वाजता पाऊस आला होता. रातभर पण चालू होते. सकाळी पण यायला लागला होता. बारीक बारीक भुरभूर चालूच आहे. उघडला की घास घ्यायला आला. नाही घास साठा भरून काय तोडलाय घास. पेंड्या ती बांधून ठुल्याचा टाकायच्या बैलगाडीमध्ये. बाईचं अजून किती बसतंय बैलगाडीमध्ये. बारीक बारीक पेंड्या बांधल्याचा.
म्हणजे बैलगाडीतून काढायला पण सोपा जात आहे. टाकायचं बैलगाडीमध्ये. त्याच्या बैलगाडीमध्ये घास पेंड्या बांधून ठेवल्यात टाकून बैल किती कमी पडतंय. बैलाला अजून एक पिंडी टाकायची. नेतो घास टाकतो बैलगाडीमध्ये. त्याला घास तोडायचा बैलगाडीमध्ये टाकलं पहिली बैलगाडी आजच्या दिवसात घास घेतला. उद्या पण नाही पोस उघडला तर उद्या पण नाही का घास. 11:30 वाजले तर पाऊस यायला लागला. जळण पण टाकले घासावर. चांगला पाऊस यायला. बैल लागले पळायला. घरी आले की पाऊस आला. चांगला पाऊस आलाय. पाणी व्हायला लागलं. बैल ती शेडमध्ये बांधले की चांगला मोठा पाऊस आलता. आता बारीक भरपूर यायला लागली. घास गाडीतच आहे. घास जळण पाऊस उघडला की घास उभा करून ठेवायचा म्हणजे पाणी मिसळत आहे. पुन्हा गाई बैलाला टाकून द्यायचा. कुट्टी करून टाकायचा. 4:30 वाजले. घ्यायच्या गाई बैल बाहेर. म्हैस बांधली बाहेर. उघडला पाऊस. शिळती झाडून काढायचं. बैल ती बाहेर बांधायची. प्रत्येकनं वासरं आधीच बाहेर बांधलेले होते. त्याच्या बाहेर बैल ती दावण गुळी घासाची कुट्टी बाहेर काढून घास टाकला होता. घास तर खाऊन टाकला बैलांनी. आता कुट्टी करून टाकायचं. ज्वारीचा कडबा ती ज्वारीचा कडबा कुट्टी केलेला आहे. घास तेवढा टाकून द्यायचा. कुट्टी करायचा. घासाची कुट्टी करून टाकायची. काढतो गाई बैठलं बाहेर. चवळ बांधून घेतलं. जाळीला चवळ बांधलंय. पाऊस यायला होता मध्ये समजा ओलं व्हायला होतं. चवळ बांधून घेतलं. पाऊस येत नाही. सकाळी वरी गुंडाळून ठेवायचं. पाऊस यायला खाली सोडायचं. शेड पण हडकत आहे आणि वारं पण लागत नाही. चवळ बांधले. आता वारं पण लय लागल तर पाऊस यायला होता मध्ये. माशा चावणे म्हणून धूर पण केलाय. त्याला डबा कापून ते गुळी टाकले. माशा पण चावत नाहीत. चिलट ती चावत नाही जनावराली. बांधलं चवळ. झाला धाराच टाईम. धारा काढायची आता. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ म्हणून सांगा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.